गुरुचं गोचर हे कर्क राशीमध्ये झालेलं आहे. कसं जाणार आहे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस नक्कीच चांगले जातील. 9व्या घरामध्ये तुमचा गोचर होत आहे. 9वं घर हे धर्म आणि भाग्यासाठी मानलं जातं आणि गुरु हे ऑलरेडी कर्क राशीमध्ये आहेत आणि 9वं घरही त्यांचंच मानलं जातं, त्यामुळे उच्च मानलं जात आहे. नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. धार्मिक गोष्टीसाठी तर खूप छान म्हटलं जातं. इथे बसलेले गुरु 5व्या दृष्टीने तुमच्या राशीला बघतात, राशी स्वामीलाही बघतात, कारण मंगळ तिथे, त्यामुळे एनर्जी खूप छान असेल, उत्साह असेल, सगळ्या गोष्टी खूप छान होतील. एनर्जेटिक असल्याकारणे काम करायला उत्साह खूप तुम्हाला वाढेल, चांगल्या गोष्टी होतील. त्याचबरोबर 7व्या दृष्टीने ते 3ऱ्या घराकडे बघतायत, त्यामुळे छोट्या मोठ्या ट्रॅव्हल असेल किंवा कुठे तीर्थक्षेत्राला तुम्हाला भेट द्यायची असेल तर नक्की जाल तुम्ही. धार्मिक गोष्टी ज्या असतील त्या नक्की तुमच्या आयुष्यामध्ये होतील. मंदिरांना भेट द्याल तुम्ही आणि नक्कीच द्या, कारण ह्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल. ट्रॅव्हल जर करत असाल तर या सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्याचबरोबर 5व्या घराकडे सुद्धा त्यांची दृष्टी पडत आहे, तर 5वं घर हे तुमच्या इष्टदेवताचं मानलं जातं, अभ्यासाचं मानलं जातं. स्पेशली जे टीचर्स अकॅडमिकवाले आहेत त्यांच्यासाठी फार चांगला काळ आहे. मुलांसाठी चांगला आहे. तुम्हाला संतान प्राप्ती हवी असेल तरी संतान प्राप्ती होऊ शकते. खूप चांगलं गोचर आहे. धार्मिक कार्यासाठी फार चांगल्या गोष्टी आहेत. नक्कीच चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहेत. पैशा रिलेटेड सुद्धा खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. तर नक्कीच या गोष्टीचा फायदा घ्या. विष्णू सहस्त्रनाम करा. उत्साही असून आनंदी राहून सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली हँडल करा. नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. बेस्ट ऑफ लक.